महात्म्याला घेऊन जाईल. कौशल्या उभी झाली. थोडी दक्षिणा वाढून घ्या बाबा, पण असं काही सांगू नका. ये कोई जब की बातें नहीं माँ, इनके पैर पर एक रेखा है, 15वें साल यात्रा का योग दिखा रहे. एक महात्मा याला घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि मग सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांग बाबा, मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे. हे सांगावं तर माय कौशला दुःख होणार आहे. आईसाहेब जमतेम काल जन्म झाला, थोडं मोठं होऊ दे, एवढी घाई का करता, एक दिवशी फुकट सांगून जाईल. दक्षिणा दिली. जड अंतकरणाने मी रामाला माय कौशल्याजवळ दिलं. दुःखी अंतकरणाने राजवाडा सोडला मी आणि काकभुसुंडी दोघेही शरयूच्या काठाला आलो. काकभुसुंडीने आसन लावलं. शरयूच्या काठाला मी विचारलं, क्यों काकभुसुंडी यही बैठते हो? हाँ, चलने का नीलगिरी? नीलगिरी जाकर क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया. भगवान 15 साल का होगा, एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो? 15 साल शरयू के तट पर बैठता हूँ और 15वें साल भगवान का दर्शन करूँगा, बाद में अयोध्या छोड़ूंगा, तब तक मैं यहाँ ही बैठता. तो मैंने कहा ठीक है भाई, आप बैठ सकते हो क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन घर नहीं गए और लेट गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती बोलेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए. तो मैं चला आया भवानी. ही कथा शिवजी माता और पार्वती याला सांगतायत. कचूक दिवस बीते येई भाती. मग नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा सुरू झाला. वसिष्ठ म्हणाल, राजा याला हजारो नामं असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का नाम राम रखता हूँ. राम शब्दाचा उच्चार केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला. राम, जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ. देवाचे हजारो नावं असले तरी राम शब्दाची एक आगळी आणि वेगळी मजा आहे. राम म्हणताना तोंड उघडावं लागतं आणि बंद करावं लागतं. हा काही केंद्र सरकारचा कायदा नाही. राच्या वेळेला तोंड उघडणे, मच्या वेळेला बंद करणे, अरे ते आपोआप होते. तर माझं आव्हान आहे तुम्हाला, तोंड बंद करा, रा म्हणून दाखवा. तोंड उघडा आणि म म्हणून दाखवा. करा प्रयत्न. तोंड उघडायचंच आहे राच्या वेळेला आणि बंदच करायचं आहे मच्या वेळेला. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम. राचा उच्चार झाला आणि तोंड उघडलं, आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणते, लगेच घुसलं तर घुसल कसं? म आणि गेट बंद होतो. म शब्दस्तू कपाटवत. एकदा बाहेर गेलेलं पाप पुन्हा आत येऊ नये म्हणून म तोंड बंद करतंय. हे राम. तसं वेळ नाही आपल्याकडे, पण 2 मिनिट सांगतो. व्याकरणाचं एक कारण आहे बरं का प्रमोदजी. एकंदर 5 वर्ग आहे. कचट तप मोजा तुम्ही. असं आडवं नाही लावायचं. कचट तप हे 5. आणि प्रत्येकाची स्थानं आहे. कंठे, तालव्य, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. हे 5 स्थान आहे. कचं कंठे आहे, इथे बोट ठेवा आणि पूर्ण लाईन उच्चारा. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. क, ख, ग, घ. जरा हळूच दाबा. अजून 3-4 दिवस रामायण ऐकायचं आहे. हे कंठ आहे. अरे ग, जिभेचा संबंध दाताशी येतो, ते दंते आहे. तथ दधन करून तर पहा, काही खर्च आहे का त्याला? आतून धक्का मारते जीभ कणा दाताला. त, थ, द, ध आणि न हे संपूर्ण दंते आहे. टाळूला स्पर्श केल्याशिवाय उच्चार होत नाही. ते